प्रेक्षक मित्रांनो नमस्कार, मी सचिन तोडकर आणि आपण पाहत आहात श्रेष्ठ महाराष्ट्र. श्रेष्ठ महाराष्ट्राच्या अष्टविनायक दर्शन या विशेष कार्यक्रमात आज आपण पाहणार आहोत अष्टविनायकापैकी दुसरा गणपती असणारा श्री सिद्धिविनायक गणपती देवस्थान श्री क्षेत्र सिद्धटेक. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सिद्धटेक या गावामध्ये अष्टविनायक श्री सिद्धिविनायक गणपती देवस्थान आहे. श्री सिद्धिविनायकाचे मंदिर हे अति भव्य स्वरूपाचे असून अति प्राचीन आहे. सिद्धटेक हे अहिल्यानगर जिल्ह्यात असणारं अष्टविनायक गणपतीचं एकमेव मंदिर. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्यसिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती असून अष्टविनायकांमधला दुसरा गणपती आहे. सिद्धी देणारा गणपती म्हणून सिद्धटेक मंदिर जागृत क्षेत्र मानलं जातं. पेशवेकालीन महत्व लाभलेल्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचं मखर पितळेचं असून सिंहासन पाषाणाचं आहे. ज्यावेळी पूर्ण पृथ्वीवर मधु आणि कैटभ या दोन दैत्यांचं प्राबल्य म्हणजे युद्ध माजलं होतं, त्यावेळी विष्णूने या ठिकाणी टेकडीवर बसवून अनुष्ठान केलं म्हणून गावाचं नाव सिद्धटेक. विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि या ठिकाणी गणपती प्रगट झाले म्हणून गणपतीचं नाव सिद्धिविनायक. या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला मंदिराभोवती प्रदक्षिणा नसून पूर्ण टेकडीला 1 किलोमीटरची एक प्रदक्षिणा आहे. अशी जो कोणी 1, 3, 5, 21 झाली त्याच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असा बऱ्याच भाविकांना अनुभव आहे. मुख्य मंदिर हे पूर्णतः दगडात असून अत्यंत मजबूत बांधणीचं आहे. असं असलं तरी मंदिराच्या अगदी शेजारीच बांधकाम झाल्यानं मंदिराचं सौंदर्य अनुभवता येत नाही. या मंदिराला एक प्रदक्षिणा घालण्यासाठी जवळपास अर्ध्या तासाचा वेळ लागतो. याच मंदिर परिसरात संत मोरया गोसावी यांनी सिद्धी प्राप्त केली असं म्हटलं जातं. या मंदिराचं व्यवस्थापन चिंचवड इथल्या मोरया गोसावी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून पाहिलं जातं. सचिन तोडकर, श्रेष्ठ महाराष्ट्र, सिद्धटेक.